7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार 19 कोटी रुपयांचे अनुदान, घोषणा होताच खात्यात पैसे जमा. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, खरं तर हे 19 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का? तर शेतकरी मित्रांनो, मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी बनतात आणि त्यांच्या प्रगतीचे उद्देशाने सरकारने अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. गेल्या 3 वर्षात कृषी विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या असून त्यामुळे त्यांच्या जीवनात भरीव सुधारणा झाली आहे. या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्नात एकूण 21,15 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा कर्ज परतफेड कार्यक्रम म्हणून एक महत्त्वाचा उपक्रम उदयास आलेला आहे. या योजनेमुळे अंदाजे 1.5 लाख शेतकऱ्यांना बऱ्यापैकी लाभ मिळालेला असून बँकेकडून मिळणाऱ्या अल्प मुदतीच्या पीक कर्जावर 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण 356 कोटी 23 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यात आले आहे. कृषी यंत्रणीकरणाच्या मोहिमेने आधुनिक शेती पद्धती पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील 18,000 शेतकऱ्यांना कृषी उपकरणे घेण्यासाठी एकूण 108 कोटी 53 लाख 50,000 रुपयांचे अनुदान मिळालेले आहे. आधुनिक कृषी तंत्राच्या या प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्न पातळीत लक्षणीय वाढ झालेली आहे. कृषी यांत्रिकरणाच्या मोहिमेने आधुनिक शेती पद्धती पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील 18,000 शेतकऱ्यांना कृषी उपक्रमे घेण्यासाठी एकूण 108 कोटी 53 लाख 50,000 रुपयांचे अनुदान मिळालेले आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा या प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा भाग प्रति ठोबा मोअर कॅप्स या उपक्रमाने शेतकऱ्यांमध्ये कार्यक्षम पाणी वापरास प्रोत्साहन दिले. तर शेतकरी मित्रांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 36,054 लाभार्थ्यांना एकूण 75 कोटी 2 लाख 91,036 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. या योजनेने पाण्याची बचत करून उत्पादन वाढवून त्यांचे महत्त्व दाखवून दिले आहे. शेतीसाठी पुरेसे सिंचन सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आलेली आहे. जलस्रोताचे संरक्षण करणाऱ्या पिकांना प्रभावीपणे पाणी देण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आलेला आहे. गेल्या 3 वर्षात एकूण 49 कोटी 13 लाख 56 हजार रुपयांचा अनुदान वाटपातून 40.940 लाभार्थ्यांना आधुनिक सिंचन व्यवस्था पुरविण्यात आलेल्या आहेत. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणून उदयास आणली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटांपासून शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरलेला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील 5,13,000 शेतकऱ्यांना 1,156 कोटी 47 लाख 92,000 रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात आलेली आहे. याशिवाय प्रत्येकी विमा योजनेअंतर्गत 371 शेतकऱ्यांना एकूण 72 कोटी 25 लाख 21,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी क्षेत्र अधिक आधुनिक आणि सक्षम उद्योग म्हणून विकसित होत आहे.
कांद्याचे अनुदान, अपघात विमा, तांत्रिकीकरण, सूक्ष्म अन्न उद्योग, कर्जमाफी, सिंचन, भूजल संवर्धन आणि पीक विमा यासह अनेक क्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरलेल्या सहाय्याने त्यांच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अद्याप शेतकरी मित्रांनो, उत्पादन वाढवून आर्थिक जोखीम कमी करून कृषी पद्धतीने आधुनिकीकरण करून शेतकऱ्यांना या कार्यक्रमाचा फायदा झाला आहे. निवडणुकीनंतर हे उपक्रम सुरू करण्यात आले असेल तरी त्यांचे मूर्त फायदे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. हे महत्त्वाचे आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने व्हायला हवी. हा दृष्टिकोन शेतकऱ्यांना सर्वोचित पद्धतीने फायदे मिळवून देत आहे. तर शेतकरी मित्रांनो आणि त्यांच्या कृषी पद्धती वाढवू शकेल. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आखलेल्या योजना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या 3 वर्षांपासून कृषी विभागाने सुरू केलेल्या विविध उपक्रमामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांना दिलेली सबसिडी केवळ आर्थिक सहाय्य म्हणून काम करत नाही, तर त्यांची स्वयंपूर्णता वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पर्याय आणि विमा संरक्षणासह सक्षम बनविण्याच्या दिशेने प्रयत्न केले गेले आहेत. शेतकरी विकासाच्या उद्देशाने असलेल्या या उपक्रमाचा लाभ वाढत्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे जिल्ह्यातील कृषी प्रतिष्ठ बदल आहे. तर शेतकरी मित्रांनो, परिणामी शेतकरी समुदायाच्या जीवनात फायदेशीर बदल होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.